नमस्कार मंडळी, मी नम्रता. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला तयार पेपर कटिंग अस्तरवर किंवा कपड्यावर कसं लावायचं ते दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीत. तर त्यासाठी मी इथे कपडा घेतलाय आणि तो डबल घडी घालून घेतलाय. जर अशा पद्धतीने तुम्ही जर पेपर कटिंग लावलं कपड्यावर, तर तुमचा बराचसा कपडा वाचेल. आणि 8 किंवा 10 इंचाची जरी बाही तुमची असेल, तरी सुद्धा ती व्यवस्थितपणे अगदी 80 सेंटीमीटर मध्ये सुद्धा व्यवस्थित पेपर कटिंग त्याच्यावर लावून जातं. तर बऱ्याच वेळा आपण ब्लाऊज शिवल्यानंतर आपल्याला पाठीमागे किंवा गळ्याला पट्टी लावायची असते. त्याच्यासाठी मग तो एक्स्ट्राचा कपडा पाहिजे असतो आणि मग इकडे-तिकडे एक पेपर कटिंग आपण लावतो आणि त्यामुळे मग आपल्याला तो कपडा मिळणं मुश्किल होतं. तर तुम्ही अशा पद्धतीने लावलं तर बराचसा कपडा वाचेल आणि तुम्हाला दुसऱ्या गोष्टींसाठी सुद्धा कपडा उपयोगी येईल. तर सगळ्यात आधी मी ही पाठीमागची बाजू घेतली आहे आणि जिथे आपण कपडा फोल्ड केलाय तिथे मी घडीवर लावून ही मागची बाजू जी आहे गळ्याची ती घडीवर लावून घेतली आहे आणि ते सरकू नये म्हणून आपण तिथे पिना लावून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता पुढची बाजू ही अशा पद्धतीने लावायची आहे. कारण ह्या पुढच्या भागाचा जो कटोरीला आपण जॉईंट करणारा भाग आहे, तो नेहमी तिरप्या बाजूला आला पाहिजे. कारण तो जास्त ताणला गेला पाहिजे. ज्यावेळी आपण कटोरी जॉईंट करत असतो, त्यावेळी हे ताणलं जाणं गरजेचं असतं. म्हणून हे अशा पद्धतीने लावायचं असतं. ही जी शिलाईकडची जी बाजू आहे, जी माझ्या हाताखाली आहे, ती कपड्याची जिथे दुमडपट्टी असेल किंवा एक साईड सरळ असेल, त्या बाजूला आली पाहिजे आणि जिकडे कटोरी जॉईंट करणार आहोत, ती अशी क्रॉसमध्ये यायला पाहिजे. म्हणजे मग कटोरी व्यवस्थित त्याला जॉईंट होते. तर हा पुढचा भाग मी हा अशा पद्धतीने जॉईंट केलेला आहे. आणि ही जी योगपट्टी आहे, ती इकडे जो साईडला कपडा उरलेला दिसतोय, तिथे आपण ती लावून घ्यायची आहे. योगपट्टी लावत असताना नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे, की ती आपल्याला पेपर कटिंग आपण लावतोय आणि ते पेपर कटिंग आपल्याला ज्यावेळी अस्तरवर कापायचं असतं, त्यावेळी तिथे आपल्याला जास्तीचं वाढवणं गरजेचं असतं. त्यामुळे 1 ते 1.5 इंच आपल्याला ते वाढवायचं असतं. त्यामुळे तेवढी जागा जिथे शिल्लक आहे तिथेच योगपट्टी लावायची आहे. ती काही क्रॉस वगैरे कपड्यावर लावायची नाहीये, अगदी सरळ लावायची आहे. तर ती अशा पद्धतीने लावून घ्यायची आणि आता मी इथे बाहीचं पेपर कटिंग लावायला घेतलंय. ते हे अशा पद्धतीने लावायचं. तुमचं जर कपडा आता उजवा असा या बाजूला आहे, लांब सरळ, तर लांब कपड्यामध्ये जर बाही बसत असेल, तर तिथे लावली तरीही चालू शकेल किंवा मग तिथे नसेल बसत, त्याची उंची जास्त असेल, तर मग अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग जे आहे ते बाहीचं लावू शकता आणि ते व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचं आणि मग त्याला पिना लावायच्या. पिना लावल्या म्हणजे कपडा कापताना आपण ज्यावेळी तो कटिंग करतो, त्यावेळी ते पेपर कटिंग इकडे-तिकडे सरकत नाही आणि मापामध्ये कुठेही काहीच व्यत्यय येत नाही. तर अशा पद्धतीने मी ते बाहीचं जे पेपर कटिंग आहे ते लावून घेतलंय आणि आता ही कटोरी आहे, ती कटोरी सुद्धा ज्यावेळी आपल्याला लावायची असते त्यावेळी जो कटोरीकडचा भाग आपल्याला जॉईंट करायचा आहे, तो नेहमी तिरप्या बाजूला आला पाहिजे आणि जिकडे आपल्याला शिलाई मारायची असते, जिथे बटनपट्टी लावायची असते, तो भाग सरळ बाजूला आला पाहिजे. तर अशा पद्धतीने नेहमी कटोरी लावायची. म्हणजे ज्यावेळी आपण पुढचा भाग आणि कटोरी ही जॉईंट करतो, त्यावेळी ते कुठेही कमी जास्त होत नाही. एकदम परफेक्ट बसते आणि मग हा एवढा कपडा उरतो आणि तो पाठीमागे जी आपल्याला पट्टी लावायची असते किंवा गळ्याला पट्टी लावायची असते, तर त्याला जो कपड्याला हवा असतो, तो मग अशा पद्धतीने लावल्यामुळे आपला बराचसा असा कपडा वाचू शकतो. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल. बरेचसे असे व्हिडिओ असतात, पण एवढ्या क्लिअरली कोणी काही सांगत नाही आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.